नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बटाट्याची भजी कशी बनवायची आहे हे आज आपण बघणार आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, 3 बटाटे घेतलेले आहे, 3 कांदे घेतलेले आहे, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची. त्यानंतर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकून घेत आहे. आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया. अशा पद्धतीने मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर मी बटाटे जे आहे ते सोलून घेतलेले आहे आणि आता मी इथे किसून घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहे. लांब लांब बटाट्याचा किस झालेला आहे आणि सर्व बटाटे मी इथे किसून घेतलेले आहे. आता आपल्याला जे किसलेले बटाटा आहे ते पाण्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. पुढची तयारी करूस तर आपल्याला हे बटाटे पाण्यातच ठेवायचं आहे. त्यानंतर आपण इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व कांदे लांबसर चिरून घ्यायचे आहे. इथे मी स्टीलचं बाउल घेतलेला आहे. जो किस आहे पाण्यामध्ये तो आपल्याला पूर्ण निथरून तो किस आपल्याला त्या स्टीलच्या बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे. इथं आपण बघू शकता आपला किस छान असा कडक झालेला आहे आणि पांढरा शुभ्र झालेला आहे. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये घालूया. लसूण मिरचीची जी पेस्ट केली होती आपण ती त्यामध्ये टाकून घेऊया. चार चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनिया पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर. आता आपण त्यामध्ये थोडासा ओवा घालणार आहे. ओव्याने चव छान येते. आता सर्व आपण एकजीव करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. कांदा आणि बटाट्याला पाणी सुटते त्यामुळे आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही. अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही जर हे पीठ भिजवलं तर तुमचे भजे एकदम छान असे कुरकुरीत होतात. इथं आपण बघू शकता पूर्णपणे पाणी न टाकता अशा पद्धतीने हे पीठ भिजलेलं आहे. आता आपण 10 मिनिटं झाकण ठेवूया. इथं आपले 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण बघू शकता आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे. आता मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये भजे टाकून घेऊया. अशाच पद्धतीने आपल्याला एक एक करून त्यामध्ये भरपूर सारे भजे तोडून टाकायचे आहे.
इथं मी भरपूर सारे भजे त्यामध्ये सोडलेले आहे. आता आपण पलटी मारून देऊया. इथं आपण बघू शकता आपल्या भज्याचा रंग एकदम छान असे झालेला आहे. इथं आपले भजे एकदम परफेक्ट तळलेले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे भजे बनवून घ्यायचे आहे. एकदम कुरकुरीत आणि चटपटीत, खाण्यासाठी एकदम छान आणि चवदार लागतात. इथं आपले बटाट्याचे भजे एकदम छान असे तयार झालेले आहे. चटपटीत आणि एकदम टेस्टी. तुम्ही घरी एकदा नक्कीच करून बघा. तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे वाटले ते. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.